नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। बैलगाडा क्षेत्रामध्ये एक नवीन नियम आला आणि या नियमानंतर मोठ्या प्रमाणात बैलगाडा क्षेत्रामध्ये तिची चर्चा रंगली। तो नियम म्हणजे डोपिंग टेस्ट। 18 तारखेला डोरलेवाडीच्या मैदानात जे बैल 1 ते 8 क्रमांकापर्यंत त्या मैदानात फायनल राहतील त्यांची सर्वांची डोपिंग टेस्ट केली जाणार आहे। ही घोषणा आज मी इथं या मैदानात करत आहे। आणि आज डोपिंग टेस्टवरती बकासूरचे मालक मोहित शेठ धुमाळ यांनी एक मोठी प्रतिक्रिया दिलेली आहे। नेमकं ते डोपिंग टेस्टबाबत काय म्हणाले आणि इंजेक्शनमुळे बैल पळतो का यावरती त्यांचं मत काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका। तर मित्रांनो, मोहित शेठ धुमाळ यांनी डोपिंग टेस्टवरती एक महत्त्वाची प्रतिक्रिया दिलेली आहे। ते म्हणतात हा अतिशय चांगला निर्णय आहे। त्याचबरोबर इंजेक्शनवरती बैल पळतो का यावरती त्यांनी साफ नकार दिला व बकासूर हा स्वतःच्या जीवावरती पळतो अशा प्रकारचं देखील त्यांचं म्हणणं आहे। तर बघूयात नेमकं मोहित शेठ धुमाळ काय म्हणाले। आणि आजचं एक महत्त्वाचं म्हणजे ती डोपिंग टेस्ट होणार आहे, हो त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, चांगली गोष्ट आहे ना, झाली पाहिजे सगळ्या मैदानात, चांगली गोष्ट आहे। कारण असं काय तुमचं काय मत आहे बाबा, डोपिंग म्हणजे इंजेक्शन वर हे बैल पोहतो का ह्या गोष्टीवर काय तुमचं मत आहे? आपल्याला एवढं काय माहित नाही, पण आपल्या बैलात धमक आहे, आपला बैल स्वतःच्या जीवावरती पळतो। कारण की सर्वजण म्हणतात की बकासूर कधी न थांबणार बैल आणि कधी थांबणार बी नाही। आतापर्यंत कधीच नाही थांबला आणि त्याला हे करणार बी अजून कोण नाही। बरं, पण तरी काय लोक बाबा म्हणतात की आता बकासूर कमी नाही का प्रत्येक मैदानात पळताना दिसणार नाही, असं काय होणार का? नाही, प्रत्येक बैल आमचा आतापर्यंत लय बैल तसं एक नंबरातले बैल मैदान बघून पळतात। आम्ही कुठलं मैदान असू दे कसलं मैदान असू दे पळायला जातो। असं बी होतं